दिवसभर आपलं बोलणं नाही झालं. मी आउट हाऊस मध्ये यायला निघाले होते, पण सरपोतदार साहेबांना तिकडे येताना पाहिलं, त्यामुळे तेव्हाही मी तुम्हाला भेटू नाही शकले. मला वाटलं आज काही आपली भेट होणार नाही. असं कसं स्वानंदी, तुम्ही, आई, अर्जुन माझं जग आहात. म्हणून तर मी माझ्या जगात असं लपत आलोय. आता मला माझ्या जगाला भेटू द्या. अर्जुन, झोपला होतास? काय करत होतास तू? मणी सर, सरपोतदार साहेब काय म्हणाले? सांत्वन करायला आले होते. आता माझी बायको, माझी आई या जगात नाहीये, त्यामुळे माझं दुःख कमी करायला आले होते. स्वानंदी काय ढोंगी माणूस आहे ना तो. तुम्हाला मारण्यासाठी सुजितला माणसांना पाठवलं. तुम्हाला त्रास देण्यासाठी, तुमचा जीव घेण्यासाठी एक संधी नाही सोडली यांनी. आणि हा या कुटुंबाचा प्रमुख, जो सतत तुमच्या जीवावर उठला, तो म्हणतोय नाही, जे झालं ते वाईट झालं, चांगल्या होत्या आपण त्यांना विसर. मी पण इतकी वर्ष मूर्खासारखा त्यांच्यावर विश्वास ठेवला हो स्वानंदी. माझं चुकलं ते, पण आता माझे डोळे उघडलेत. त्यांचा खरा चेहरा मला कळलाय. तरी सुद्धा ते मला मूर्ख समजून माझ्याकडून परत काम करून घेण्याची अपेक्षा ठेवतात. मणी सर, आपल्याला हे सगळं कळलं हे जास्त महत्वाचं आहे. आणि आता आपण एकत्र आहोत ना, त्यामुळे नका इतकी काळजी करू. हे बघा, हा आपला वेळ आहे. आपल्याला आपल्या बाळासोबत घालवायचंय, त्यामुळे त्यांचा विषय नको आता आपल्या खोलीत. अर्जुन, तुला मोठा होऊन डॉक्टरच व्हायचंय. हा स्वानंदी, आपला अर्जुन क्रिकेटर बनणार आहे, सचिन सारखा. कप जिंकणार, आम्हा दोघांचं नाव मोठं करणार, हो ना? नाही अर्जुन, बाबांचं अजिबात ऐकायचं नाही, आईचं ऐकायचं. आपल्याला काय व्हायचंय? आपल्याला डॉक्टर व्हायचंय. आणि मोठा झाला, डॉक्टर झाला की आई बाबांचा फ्री मध्ये इलाज करणार, हो की नाही अर्जुन? बाबांचं अजिबात ऐकायचं नाही, फक्त आईचं ऐकायचं. नाही. काय नाही? हा माझा ऐकणार. हा क्रिकेटर होणार, हो ना सचिन? सर, क्रिकेटर नाही होणार, तो डॉक्टर होणार. स्वानंदी, तो क्रिकेटर होणार, सचिन सारखा. म्हणी सर, अहो तो डॉक्टर होणार. असं काय करताय तुम्ही? अहो तो किती छोटा आहे माझं बाळ. एवढ्या छोट्याशा हाताने त्याला बॅट तरी उचलता येणार आहे का? आणि त्याला लागलं तर? वा रे वा, एवढ्या हाताने बॅट उचलता येणार आहे का? इंजेक्शन बरं देता येणार आहे? काही आपलं सचिन, सचिन होणार तू. आपण उगाच भांडत बसलोय. अहो आपण त्यालाच विचारूयात ना, त्याला काय व्हायचंय ते. हा, एक काम कर, तूच बोल बिंदास. आणि आईला घाबरू नको, मी नाही ते. अजिबात घाबरायचं नाही. तुला काय व्हायचंय ते तू सांग. बोल 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 बोल. मणी सर हसतोय. तोही म्हणत असणार ना, माझे आई बाबा किती वेडे आहेत, मी अजून लहानच आहे, तरी मी मोठा होऊन काय होणार आहे हे आत्तापासून डिस्कस करते. तो म्हणतोय आम्हाला आता खेळू द्या, आम्ही लहान आहोत, आम्हाला मज्जा मज्जा करू द्या. मोठं झालं की आम्ही ठरवू आम्हाला काय व्हायचंय ते, हो की नाही बाळा? पण खरं आहे स्वानंदी, तुम्ही बरोबर बोलताय. आणि अर्जुन जे व्हायचं ते होईल. पण मला एक खात्री आहे, अर्जुन चांगला माणूस होईल, कारण तो तुमचा मुलगा आहे. तुमचे संस्कार त्याला नक्की चांगला माणूस बनवतील. हो, माझे संस्कार आणि तुमचं संगोपन त्याला खरा आणि तत्वाला धरून चालणारा माणूस बनवतील.